गाइज, वेलकम बॅक टू एनी अदर एक्साइटिंग ब्लॉग। आज आमच्या घरी खूप मोठी आणि पारंपरिक तयारी चालली आहे। वी आर मेकिंग आवर ऑथेंटिक अँड ट्रेडिशनल गावरान काळा मसाला ॲट होम। मसाल्याचं सगळं सामान मार्केटमधून आणलं आहे अँड राईट नाऊ यू कॅन सी अक्का इथे मिरचीचे देठ काढून घेत आहेत। अक्का इकडे मिरचीचे देठ काढून घेत आहेत, तोपर्यंत सगळं मार्केटमधून आणलेलं सामान मी एका ताटामध्ये काढून घेतलं आणि हे आहे वाळलेला कांदा। देठ काढून झाल्यावर आम्ही मिरची मस्त उन्हामध्ये वाळू घातली सो दॅट मिरची एकदम कडक होईल आणि मसाल्याचा तो परफेक्ट गावरान रंग आणि चव येईल। नाऊ आवर चिलीज आर ऑलमोस्ट रेडी फॉर द ग्राइंड मसाला अँड मेकिंग प्रोसेस। इथे खोबऱ्याचे तुकडे करून ठेवले, मसाला ताटामध्ये काढून ठेवला आणि लोणचं पण बनवायचं होतं। खूप दिवस झाले आंबे पाण्यामध्ये ठेवले होते सो मी इथे मसाला तोपर्यंत इकडे मसाल्याची तयारी सुरू केली आहे। लोणचं बनवण्यासाठी मसाला तयार करतोय। मिरची उन्हात वाळतीये तोपर्यंत चुलीवर आमची दुसरी तयारी सुरू झाली आहे। लुक ॲट दिस, इथे खोबऱ्याचे छोटे छोटे पीसेस करून ते मस्त भाजून घेत आहेत। ॲक्च्युली पॅन थोडा छोटा झालाय सो खोबरं जास्त आहे सो इथे एकाच वेळी पॅनमध्ये बसत नव्हतं। दॅट्स वाय आम्ही 2 ते 3 वेळा डबल करून ते खोबरं छान असं गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घेतलं आहे। मसाला परफेक्ट होण्यासाठी मेजरमेंट खूप महत्त्वाचं असतं सो मी इथे असं काही मेजरमेंट केलं आहे आणि तो परफेक्ट बनण्यासाठी गावरान गणित म्हणजे अक्काचं आहे हे सगळं परफेक्ट मेजरमेंट। मिरची 1.25 किलो, धने 1/2 किलो आणि सर्व खडे मसाला प्रॉपर प्रोपेशनमध्ये मिक्स केले। कांदा 4 छटाक छान असा वाळू घातलेला कांदा आहे, चिरून त्याला मीठ लावून चांगलं असं 1-2 दिवस वाळू घातलेला आहे। सगळे मसाले तव्यावरती ब्राऊन कलर येईपर्यंत छान असे परतून घेतले। आता टाईम होता तो मिरच्याचा। मिरच्या असल्या की खूप ठसका येतो, खूप सगळी या मसाल्याच्या गडबडीमध्ये एक ट्विस्ट आला। आम्ही घरामध्ये मस्त गैरीचं लोणचं बनवून घेतलं बट व्हॉट हॅपन वॉज 2 वेळा वेगवेगळ्या कैऱ्या घरात आल्या होत्या सो वी हॅड टू मेक द पिकल्स ट्विस्ट। 2दा लोणचं बनवायला लागलं, मेहनत एकदम डबल झाली बट ट्रस्ट मी रिझल्ट खूप भारी आलाय। मसाल्याची तयारी, लोणच्याची धावपळ हे सगळं करत असताना कधी संध्याकाळ झाली आणि रात्रीची वेळ झाली समजलंच नाही। डिनर सुद्धा एकदम कडक असायला हवा, बरोबर ना? आज बनवलं आहे गरमागरम आणि मऊ लुसलुसीत ज्वारीची भाकरी आणि सोबतच झणझणीत वांग्याची सुक्की भाजी। हा गावरान बेत आणि सोबतच आपण बनवलेलं हे फ्रेश लोणचं। सो फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला आजचा हा मसाल्याचा आणि आमचा डेली ब्लॉग? कमेंटमध्ये नक्की सांगा। इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। स्टे हेल्दी, स्टे हॅपी, बाय बाय।